हो करते. बरं, ऑडिओ सगळ्यांनी फक्त ऑफ करा, व्हिडिओ राहिले तरी चालतील. येताय का? रेकॉर्डिंग सुरू केलंस का? हो हो चालू केलं. केलं? हो केलं केलं. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आज 26 स्वरा तिकडे जाऊ नको. आम्ही जरा वरतून दार लावून येते म्हणजे ती जाणार नाही. म्हणजे 4-1 झाले. 26 मे. लेट अस स्टार्ट. ऐकू नाही येते विकास. 4 वाजून गेले, चालू कर. ऐकू येते का? विकास तुझा ऐकू नाही येते. म्यूट झालाय का तुझा? नाही, माझा म्यूट नाही झालेला. ऐकू नाही येते विकास. झालं ना? होतंय ना? परत बंद. मला तरी नाही आला. विकास ऐकू येत आहे का? माझा आवाज ऐकू येत आहे का सगळ्यांना? हो येतोय 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 येतोय. ठीक आहे. ते म्हणजे तुझाच प्रॉब्लेम आहे काहीतरी. पण मग माझ्या व्हिडिओवर दिसते ना आई ना. मी मला काय कुठेतरी बोट दाबलं मी चालू केलं होतं डायरेक्ट लिंक वर. माझा आवाज जाईल ना. मी सुरुवात करते. आज 26 मे 2020 नारद भक्ती सूत्राच्या प्रवचनाचा आपला 4था दिवस आहे. आज चतुर्थी आहे, अंगारिका आहे. तर आज आपण गणेश वंदनाने सुरुवात करू. असोत शतवंदने गणेशा असोत शतवंदने असोत शतवंदने गणेशा असोत शतवंदने पुनीत झालो तुझ्या दर्शनी पुनीत झालो तुझ्या दर्शनी असोत शतवंदने दोन हस्तांनी तिसरे मस्तक दोन हस्तांनी तिसरे मस्तक तुझे तव चरणावरी केले जनत तव चरणावरी केले जनत तुझेच हवे आशीर्वाद तुझे काही मागणे गणेश असोत शतवंदनी विद्येची तू कारक शक्ती विद्येची तू कारक शक्ती ज्ञानाची
ज्ञानाची म्हणून तुझी करीतो भक्ती, म्हणून तुझी करीतो भक्ती, विशुद्ध मने गणे. सगळेजण म्युटेड नाही आहेत, प्लीज म्यूट. सर तुमचं ऐकू येत नाहीये. बाबा तुमचा आवाज नाही येत आहे. ओके, आता येतोय आवाज? हा येतोय येतोय. ओके ठीक आहे. बर, चालू करूया आपण. आजचा मंजू मगाशी म्हणाली तसं की आजचा आपला 4था दिवस आहे प्रवचनाचा. भक्ती रसात आपण सगळेजण नाहून निघतोय आणि ते भगवंताला पण खूप आवडत आहे असं दिसतंय. कारण की 4थ्या प्रवचनाला पण एवढी उपस्थिती आहे, याचाच अर्थ की सगळ्यांनी त्या भक्ती रसामध्ये आनंद घ्यायचा सुरू केलेला आहे. काल आपण मागच्या प्रवचनामध्ये बघितलं की भक्तीच्या व्याख्या काय त्या वेगवेगळ्या आपण बघितल्या. मग गर्ग मुनी काय म्हणाले, शांडिल्य मुनी काय म्हणाले, व्यास मुनी काय म्हणाले, आणि या तिघांनाही कुठेही विरोध न करता एक सर्व समावेशक अशी नारदांनी जी व्याख्या सांगितली तिचा आपण खूप उहापोह केला होता मागच्या प्रवचनामध्ये. की नारदांनी सांगितलं होतं की नारदा तू तदर्पिता अखिल आचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. याच्यावर आपण खूप चर्चा केली होती आणि मी म्हटलं होतं तुम्हाला की 24 तास भगवंताचं जर अनुसंधान तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्हाला जी जी काही कामं तुम्ही करताय 24 तासात त्याच्यामध्ये ती कामं सगळी भगवंताला अर्पण करा. नुसतं ते कर्म भगवंताला अर्पण करू नका, तर त्या कर्माचं फळ पण भगवंताला अर्पण करा. आणि मी भगवंतासाठी हे काम करतोय, किंबहुना मला भगवंताने हे काम दिलेलं आहे या भावनेने जेव्हा माणूस करतो काम, त्यावेळेला ती कामं चांगलीच होतात. आपला साधा अनुभव आहे की आपण जे जे काही आपल्याकडे चांगलं असतं ते आपण भगवंताला अर्पण करत असतो. आपण असं कधी म्हणत नाही अरे ते जरा टाकाऊ अन्न आहे ना, ते जाऊ दे, मग तिकडे भिकाराला देण्यापेक्षा ना त्याचाच नैवेद्य दाखव, असं आपण कधी म्हणत नाही. कळलं की नाही? कारण जे चांगलं असतं, हे असतं, ताजं असतं, अशाच नैवेद्य आपण दाखवतो. त्यामुळे स्वाभाविकच 24 तास आपल्या हातून कामही चांगली होतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्यात अहंकारही राहत नाही. आणि जर का कुठे ते अनुसंधान सुटलं तर तद्विस्मरणे परम व्याकुलता येते. ती अनुभवत आहे का तुम्ही, हे बघायचं. नारद मुनी म्हणतात की अशी सगळी कामं मी त्याला अर्पण केली आणि त्याचं सतोचित अनुसंधान ठेवलं, आणि जर का कधी क्वचित काळी काही कारणाने त्याच्यापासून जर का विस्मरण झालं तर जो माणूस परम व्याकुळ होतो, पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर ज्या पद्धतीने तडफडतो त्या पद्धतीने जर तडफड होत असेल तर ती खरी भक्ती. आणि मग याच्यावर आपण बरीच उदाहरणं दिली. आणि मग त्याला त्यांनी उदाहरण काय दिलंय, मग त्यांनी दाखला कशाचा दिलाय या भक्तीला, तर ते असं सांगतायत की यथा व्रज गोपिका नाम, म्हणजे ज्या प्रकारे व्रज गोपिका, ज्याप्रमाणे गोपींची अवस्था होती ती म्हणजे खरी भक्ती. कुठल्याही पूर्वीच्या आपल्या कुठल्याही ग्रंथातून कुठला जो सिद्धांत मांडायचा असेल तर तो सिद्धांत मांडल्यानंतर त्याच्याबरोबर त्याचं आपल्याला उदाहरणही द्यायला लागतं. आणि म्हणून त्यांनी लगेचच उदाहरण दिलंय की यथा व्रज गोपिकांना, की व्रज गोपिकांची जी होती, राधेची होती, सगळ्या गोकुळातल्या गोपींची जशी भक्ती होती ती भक्ती म्हणजे पराभक्ती. एक गोष्ट इथे परत परत मी सांगतोय, पराभक्ती, आत्मज्ञान, मोक्ष
हे सगळे समानार्थी शब्द आहेत. जेव्हा जेव्हा म्हणून नारद मुनी पराभक्ती म्हणतात, ती भक्तीची परमोच्च अवस्था आहे, ती समाधीची परमोच्च अवस्था आहे, ती ज्ञानाची परमोच्च स्थिती आहे, हे लक्षात ठेवायचं. त्या अवस्था सगळ्या सारख्याच आहेत. म्हणजे मग ज्ञानाने मिळणारा जो काही आनंद आहे, पराभक्तीने मिळणारा जो काही आनंद आहे, आत्मज्ञानाने मिळणारा जो काही आनंद आहे, हा सगळा एकच आहे. आणि म्हणून हे सगळे समानार्थी आहेत, फक्त मार्ग वेगळे आहेत. कोणी ज्ञानाच्या मार्गाने जात आहे, कोणी भक्तीच्या मार्गाने जात आहे, कोणी कर्माच्या मार्गाने जात आहे, एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही त्याच्यात. आणि म्हणून मग त्या भक्ती मार्गाने जाणाऱ्यांमध्ये त्यांनी व्याख्या केल्यानंतर त्यांनी काय उदाहरण दिलंय, तर गोपींची जशी होती उदाहरण दिलेलं आहे लगेच त्यांनी, यथा व्रज गोपिका नाम, की या भक्ती मार्गाने जाणारी कोण माणसं आहेत, मी जे सांगतोय त्या पद्धतीने जाणारी कोण माणसं आहेत, की ज्यांना आत्मज्ञान झालंय, ज्यांना आत्मसाक्षात्कार झालाय, अशी माणसं कोण आहेत, तर गोपी आहेत. आणि मागे मी तुम्हाला गोष्टही सांगितली होती नारदांची आणि राधेची, की नारदांनी सुद्धा ते मान्य केलं होतं की नाही, माझी जी भक्ती आहे त्याच्यापेक्षा राधेची भक्ती कितीतरी वरच्या पटीची आहे, की तिला त्या मोक्षाची तर जाऊच दे, पण ते नरकात जाईल की काय ह्याची पण तिला शिती नाहीये. तिला फक्त एकच शिती आहे की माझा कान्हा आहे तो बरा होणं, हे प्रेम आहे, यात त्याग आहे. आणि मी म्हटलं तसं की भक्तीमध्ये प्रेम आहे, त्याग आहे, समर्पण आहे, शरणागती आहे. आणि ही सगळेच्या सगळे गुण आपल्याला गोपींमध्ये दिसून येतात. आणि म्हणून ते सांगतात गोपींना का त्यांनी म्हटलंय, कारण जळी स्थळी काष्टी पाषाणी त्या गोपींना फक्त त्यांचा श्रीकृष्ण दिसत होता. सदा सर्व काळ त्या आपल्या कृष्णाशी एकरूप झालेले आपण बघतो. संपूर्ण शरणागती, संपूर्ण प्रेम त्या गोपींचं कृष्णाबद्दल होतं. आणि एवढंच नाहीये, तर महत्वाचं म्हणजे सदा सर्व काळ त्या गोपी त्याच चिंतन करत होत्या, त्याच मनन करत होत्या. आणि म्हणून तर त्या 24 तास सच्चिदानंदाच्या डोहामध्ये डुंबताना आपण बघतो गोपींना. कारण त्यांना दुसरं काहीच नव्हतं. घरात काम जरी करत असेल तरी देखील त्या कामात सुद्धा त्याचा भगवंत आहे, माझ्या बाजूला आहे, ही भावना होती. किंबहुना मी भगवंतासाठी काम करते, ही भावना होती. त्यामुळे भगवंतापासून त्या कधी दूरच गेल्या नाही. 24 तास त्या एकत्रित होत्या. जसं जनाबाईला मनापासून वाटत ती तिची आध्यात्मिक उत्कटता होती, की जनाबाईला खरंच वाटायचं की भगवंत माझी कामं करतायत आणि म्हणून मी शांत आहे, मला कधी दमायला होत नाही. ही भक्तीची उत्कटता जनाबाईंनी अनुभवली होती आणि म्हणून तिला कधी त्याचा त्रास झाला नाही कामाचा. ही उत्कटता जेव्हा येते त्यावेळेला त्या भगवंताचं अनुसंधान कुठेच हरवून जात नाही. हा महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे लक्षात घ्यायचा. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलंय की ते घर दार सोडून सुद्धा असतील, घरादारात काम करत असतील. म्हणजे काही कथा भागवतामध्ये अशा आहेत की वेणी घालायला आरशासमोर उभी राहिलेली राधा आरशात स्वतःचं प्रतिबिंब नाही बघायची तर तिला कृष्ण दिसायचा. इतकी ती एकरूपता होती. आणि ह्या एकरूपतेमध्येच आत्मसाक्षात्कार आहे, या एकरूपतेमध्येच मोक्ष आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि हाच दाखला अजून रामानंद स्वामी म्हणून आहेत, त्यांनी पण हाच दाखला दिलेला आहे त्यांच्या एका रचनेमध्ये. ते सांगतायत न तपोभुई न वेदेश्च न ज्ञानेनापि कर्मणा हरिर्हि साध्यते भक्त्या प्रमाणम तत्र गोपिका. रामानंद स्वामी देखील हाच दाखला देत आहेत. अतिशय संत माणूस, खूप मोठे संत होते ते, त्यांनी पण दाखला हाच दिलाय. तेच सांगतायत की तपानी यानी त्यांनी कशानी तुम्हाला हे मिळणार नाही. हरी ही साध्यते भक्त्या, म्हणजे हरीला जर साध्य करायचं भक्तीनीच साध्य होतं. आणि त्याच्यासाठी काय त्यांनी दाखला दिलाय, प्रमाणम तत्र गोपिका. त्यांनी तोच दाखला दिलाय की गोपिकांचं जे आहे प्रेम, त्या पद्धतीने तुम्हाला भक्ती मार्गातून सुद्धा आत्मसाक्षात्कार होतो, भक्ती मार्गातून सुद्धा तुम्हाला मोक्ष प्राप्त होऊ शकतं. हे त्यांनी पण तेच दाखवून दिलेलं आहे. इतकं प्रचंड ते प्रेम आहे राधेचं किंवा गोपींचं त्याच्यावर, याच्यावरती मला राहवत नाही. मी खरोखर अभंग दादा सबनीस म्हणून आहेत, त्यांनी रचलेला होता, राधेच्या वरच रचलेला होता भक्तीसाठी म्हणून, की ते सांगतायत राधेला की अगं राधे तुला इतकं अलोट प्रेम दिलेलं आहे, भगवंताचं अलोट प्रेम तुझ्याकडे आहे की त्यातलं मला थोडं तरी चाखायला दे. एक थोडं जरी चाखायला दिलंस तरी मला त्यातली गोडी कळेल. आणि अशा पद्धतीने दादा सबनीस हे संत समान व्यक्तिमत्व होतं. तुम्हाला सांगतो, अगदी खरं सांगायचं तर आमच्या घरी जे मंजिरी भजनी मंडळ आहे किंवा आमच्या सासूबाईंकडे जे सासूबाईंकडे मंजिरी भजनी मंडळ चालू होतं आणि आमच्याकडे जे अनुपम भक्ती मंडळ चालू आहे, या सगळ्याचा जर पाया कोण असतील तर ते दादा सबनीस आहेत. अतिशय संत समान असं व्यक्तिमत्व की ज्यांनी
ही भजनी मंडळं चालू केली आहे. ते स्वतः येऊन मंजूच्या आईकडे तिकडे पारिजातला भजन शिकवायचे आणि ते भजनी मंडळ मोठं तयार झालं. आणि त्याच भजनी मंडळाचं एक आपण ऑफशूट म्हणू, ऑफशूट म्हणजे आमचं अनुपम भक्ती मंडळ आहे. त्यामुळे ह्या सगळ्याच्या मागे दादा सबनीस आहेत. वारकरी संप्रदायातले माळकरी होते, ते स्वतः अतिशय उत्कृष्ट रचना करायचे, ते स्वतः त्याला चाली लावायचे, ते इतके सुंदर रचना केलेल्या आहेत. एक रचना तुम्हाला सांगतो, ह्याच राधेवर केली आहे की अगं राधे, ही एवढी अलोट भक्ती जी तुझ्याकडे आहे ना, त्यातली थोडीशी मला दे चाखायला. राधे, जे प्रेम तुला भगवंते दिधले त्यातील अंश मला दे. हे एक अंश मला दे ग. त्याच्याने सुद्धा मला त्या भगवंताच्या पर्यंत पोहोचण्यासाठी जी एक उत्साह लागतो, तो उत्साह येईल माझ्यात. ज्या प्रेमाने गेहा विसरून ज्या प्रेमाने गेहा विसरून आलीस तू वृंदावनी धावून, रास खेळिता गेलीस विरमून, त्यातील प्रेम मला दे. राधे, जे प्रेम तुला भगवंते दिधले त्यातील अंश मला दे. दुसरी महत्वाची गोष्ट, हे सगळे भाव मला दे. ते वात्सल्य दे, तो विरह दे, ते भक्ती दे. हे सगळं एक एक ह्याच्यात त्यांनी उलगडून दाखवलंय. वात्सल्याने वत्सा सोडून दोहिलेस तू गोकुळी गोदन, अर्पुनी या चरणावरी तनमन, ते वात्सल्य मला दे. अरे ते वात्सल्य पण राधे मला दे ग. हे सगळे भाव मला दे की जेणेकरून माझ्या अंतरीची जी तार आहे, हृदयाची जी तार आहे, ती छेडली जाईल आणि मी अजून भगवंताच्या जवळ जाईल. आणि विरह पण दे. परम व्याकुलता येते, आपण त्याच्यात बघितलेलं आहे. तो विरह एवढा असतो त्यांना की ते तडफडतात. तर तो विरह पण मला चाखू दे म्हणून ते सांगतायत, ज्या विरहाने कोळलीस तू, कृष्ण दिसावा हा म्हणे हेतू, यमुना तीरी आलीस शोधित, त्यातील विरह मला दे. हा विरह पण मला दे. आणि सर्वात शेवट उद्धवाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. उद्धव हा ज्ञानयोगी माणूस होता, पण त्या ज्ञानयोगी असल्यामुळे थोडासा अहंकार त्याला होता. राधेनी त्याला भक्ती समजावून सांगितली आणि भक्तीचं महात्म्य समजावून सांगितल्यावर त्याला देखील ते भक्तीचं महात्म्य कळलं. म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये, शेवटच्या चरणामध्ये दादा सांगतायत की उद्धवजी अभिमाने आला, त्याचा गर्व समूळ गळाला, ज्या भक्तीने मोहून गेला, त्यातील भक्ती मला दे. राधे, जे प्रेम तुला भगवंते दिधले त्यातील अंश मला दे. इतकी सुंदर रचना आहे ही, की हे सगळं वात्सल्य दे, विरह दे, प्रेम दे, भक्ती दे, सगळं दे. कारण की ज्या भक्तीने तू हे जन्मात हे आलेलं आहे, की ज्या भक्तीने तू भगवंताला अख्खा आपलंसं केलेलं आहेस, अशी भक्ती मला दे. दादांचं फार सुंदर असं हे काव्य आहे आणि ह्याच्यातच सगळं तुम्हाला वाटेल. आणि म्हणून तर त्यांनी राधेने तेच सांगितलेलं होतं की अरे उद्धवा, म्हणजे तिथे वियोग असतो ना, तिथे योग साधना असते. आमचा वियोगच नाही, तर आम्हाला योग साधना करण्याची गरज नाहीये. मग तो चाहे ज्ञान योग असो, चाहे तो कर्मयोग असो, चाहे तो अष्टांग योग असो, आम्हाला योगाची गरज नाहीये आम्हाला, कारण आमच्यात वियोगच नाही. 24 तास आमच्या हृदय मंदिरामध्ये तो भगवंत आहे आणि त्यामुळे आम्हाला त्याचा वियोग नसल्यामुळे आम्हाला या योगाची कुठचीच गरज नाहीये. आणि हे उद्धवाला त्यांनी समजावून सांगितलंय. कारण असं आहे की दळिता कांडिता तुझं गायीना अवदंता, अशीच त्यांची अवस्था असते की काहीही काम करो, तदर्पिता अखैला आचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता येते. अशाच पद्धतीने गोपींची अवस्था होती. तद्विस्मरणे परम व्याकुलता, गोपींची खरोखर ती व्याकुलता बघायला आपल्याला नाहीये, परंतु ग्रंथातून जेव्हा कळते ती व्याकुलता, तेव्हा कळतं की खरंच हे परम व्याकुळच होती लोक. आणि ही इतकी चपखल व्याख्या बसते. आणि म्हणून त्यांनी त्याचं उदाहरण दिलंय, दाखला दिलाय. तो दाखला असा दिलाय की यथा व्रजगोपिका नाम, आणि ह्या व्रजगोपी जशा आहेत त्या पद्धतीने ही व्याख्या त्यांनी दिलेली आहे. कारण की नारदांना स्वतः माहिती होतं की माझी भक्ती काहीच नाहीये, एवढी गोपींची भक्ती आहे. आणि ही जी गोपींची भक्ती आहे, मी मागेही सांगितलं तुम्हाला तसं, ही भक्ती जिथपर्यंत त्या आपल्या स्वतःच्या देहाबद्दल जाणीव होती तिथपर्यंत त्या स्वरूपता मुक्तीमध्ये होत्या. आणि मग कधीतरी प्रेमाचा उमाळा यायचा, कधीतरी प्रेमाच्या आपुरामध्ये त्यांनी देहभान जेव्हा विसरून जायच्या, त्यावेळेला तिथे एकरूपता व्हायची. आणि ती एकरूपता म्हणजे त्या स्वरूपता मुक्तीमधून सायुज्यता मुक्तीत जाणं. त्यावेळेला त्या गोपी नसायच्या, तर त्या स्वतःच कृष्ण बनायच्या. अहम ब्रह्मास्मी हा जो काही अनुभव आहे आमच्या ऋषींना आलेला, तो अनुभव गोपी स्वतः अनुभवत होत्या. ज्या वेळेला भक्तीचा अपूर यायचा, ज्या वेळेला भक्तीचा पूर यायचा, स्वत्व निघून जायचं. स्वतःच्या देहाची, स्वतःच्या मनाची, स्वतःच्या बुद्धीची, स्वतःच्या अहंकाराची जाणीव जेव्हा निघून जायची, त्यावेळेला काहीच राहायचं नाही.
आणि त्या स्वतःच भगवंत रूप होत होत्या. अशा उत्कट अवस्थेमध्ये, त्या समाधी अवस्थेमध्ये त्यांना तो आत्मसाक्षात्कार होत होता आणि म्हणून त्या ज्ञानी होत्या. हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवला पाहिजे. आणि मग परत त्यांच्या संसारात यायच्या, त्यावेळेला सुद्धा त्या स्वरूपता मुक्तीत असायच्या, पण त्या स्वरूपता मुक्तीमध्ये सुद्धा 24 तास त्यांचं अनुसंधान हे त्या भगवंताशी असायचं. कधीही अनुसंधान सुटलेलं नव्हतं. आणि म्हणून नारदांनी जेव्हा व्याख्या केली, त्या व्याख्येच्या नंतर लगेचचं सूत्र त्यांनी सांगितलं की यथा व्रजगोपिकानाम, त्यांनी दाखलाच देऊन टाकला की ह्या व्याख्येप्रमाणे नक्की कोण आहे. कारण शेवट लोक असं म्हणतात की नक्की काय, कोण आहे असं सांगा ना तुम्ही. इव्हन कृष्णाने सुद्धा विचारलेलं आहे की असा तू अरे कृष्णा, तू अर्जुनाने विचारलेलं आहे की असं तू सांगतोयस, पण असा माणूस कोण आहे, असा स्थितप्रज्ञ कोण आहे. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्त केशव, इथूनच सुरुवात केली त्यांनी प्रश्नाला दुसऱ्या अध्यायामध्ये. आणि मग ती स्थितप्रज्ञाची सगळी ही दिली आहे आणि त्याला सांगितलंय की बाबा हे असे आहेत स्थितप्रज्ञ. कारण शेवट असं असतं की आपल्याला कोणीतरी दाखल माणूस लागतो की ठीक आहे सगळं तत्वज्ञान कळलं, पण हे तत्वज्ञान ज्याने अंगी उतरवलंय, ज्याने आपल्या जीवनामध्ये त्याला आचरणात आणलाय, अशी व्यक्ती मला दाखव ना. आपल्यासारख्यांना ती व्यक्ती बघितली की उत्साह येतो, ती व्यक्ती बघितली की आपला विश्वास बसतो की अरे हा हे या मार्गाने गेले, ती व्यक्ती कशी आहे, त्या मार्गाला, त्या मुक्कामाला पोहोचली. आणि म्हणून पूर्वीच्या आमच्या ग्रंथांमधून तिथे जे काही सिद्धांत मांडलेला असेल, त्या सिद्धांत मांडल्यानंतर त्याला लगेचच हे द्यायची पद्धत असते की उदाहरण द्यायची पद्धत असते. तीच रामानंद स्वामींनी दिलेली आहे. न तपोबेन वेदेश्च न ज्ञानेनापि कर्मणा हरिर्हि साध्यते भक्त्या प्रमाणम तत्र गोपिका. त्यांनी पण तेच उदाहरण दिलेलं आहे, तेच दाखला दिलेला आहे त्यांनी. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा असतो. आणि म्हणून गोपींचं उदाहरण दिल्यानंतर मग नारद असं सांगतायत की लोकांना उगीच असं वाटतं म्हणे की ह्या ज्या, कारण प्रेम म्हटल्यानंतर प्रेम भावनेशी खेळतं आणि भावनेला अक्कल नाही. आपल्या सगळ्यांना माहितीये आपल्या सगळ्यांचे जे व्यवहार होतात, आपल्या सगळ्यांचं जे जीवन आहे हे भावनेच्या हिंदोळ्यावर चाललेलं असतं, इमोशन्सवर आपलं चाललेलं असतं. आणि इमोशन्सला कुठल्याही प्रकारची सत्सद विवेक बुद्धीचं कुठचंच लक्षण नसतं. आणि म्हणून काही लोकांनी असं सांगितलंय की हे प्रेम जे आहे हे भावनेच्या स्तरावर असल्यामुळे यांचं हे आंधळ प्रेम आहे. त्यांना नक्की कृष्णाबद्दल किंवा त्या परतत्वाबद्दल याच्याबद्दलचं ज्ञान नाहीये. तर तसं नाहीये, ते खोडून काढण्यासाठी म्हणून नारद सांगतायत की अरे तुम्ही असं समजू नका त्या गोपी तशा आहेत म्हणून, त्या गोपी ज्ञानी आहेत म्हणून. पुढच्या सूत्रात ते तसंच सांगतायत, तत्र अपि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादः. याचा अर्थ असा की त्याही अवस्थेत महात्म ज्ञानाची विस्मृती होणे अपवाद सुद्धा नाही दिसत आहे. म्हणजे गोपींचं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानी भक्त होत्या हे सांगण्याचा त्याच्या मागचा उद्देश आहे की तुम्ही त्यांना असं समजू नका की अंधश्रद्धा होत्या, त्या फक्त आपल्या निव्वळ भावनात्मक त्यांचं प्रेम होतं असं समजू नका तुम्ही. तर बेसिकली या ज्या अंधश्रद्धा, विचारहीन किंवा पोकळ अंध उपासक नव्हत्या त्या. हे सांगण्यासाठी म्हणून त्यांनी हे सूत्र लिहिलं आहे की तत्र अपि न महात्म ज्ञान विस्मृती अपवादः. अपवाद आधी पण विस्मृती त्यांच्यात नव्हती कुठलीही महात्म ज्ञानाची, म्हणजे त्याच्या महानतेची. हे जे काही परमतत्व आहे, ते जे काही सत्यतत्व आहे, ते जे काही ब्रह्मतत्व आहे, ते जे काही माझ्यातलं आत्मतत्व आहे, ह्याचं ज्ञान, पुरेपूर ज्ञान होतं त्यांना. आणि ते ज्ञान असून त्यांची ती भक्ती होती. कारण त्यांना माहिती होतं, त्यांनी एकदा कृष्णाला पण सांगितलं होतं, अरे कृष्णा तुला जर वाटत असेल ना की आम्ही तुझ्यावर असं अंधश्रद्धाने प्रेम करतोय, फक्त प्रेम ह्याच्याने भावनेच्या भरात प्रेम करतोय, तसं तू समजू नकोस. आम्हाला माहिती आहे रे की तू जरी आमच्या ह्याच्यात असलास ना तरी देखील तू त्या चराचराचा विश्व करतायस, तू जो मानवी देहात आमच्यासमोर कृष्ण म्हणून उभा आहेस. परंतु आम्ही तुला ओळखलाय की तू पक्का ज्ञानी आहेस, तू त्या चराचरातलं परमतत्व आहेस, हे सत्य तत्व या जगातलं जे आहे ते तू आहेस, हे आम्हाला माहिती आहे. हे कृष्णाला भागवतात त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की गोपी कृष्णाला सांगतायत ते की अरे असं तू समजू नकोस, आम्हाला माहित नाहीस तू, परंतु तू या देहामध्ये आलेलाच ते परमतत्व आहे हे आम्हाला पक्क माहिती आहे. आम्हाला हेही माहिती आहे की या चराचरात ठासून भरलेलं जे काही ब्रह्मतत्व आहे तेच ब्रह्मतत्व तुझ्या मानवी देहाच्या रूपात आलेलं आहे. आणि हे आम्ही जाणतो, आम्ही तितपत ज्ञानी आहोत आणि म्हणूनच आम्ही ज्ञानी भक्ती आहोत.
कृष्णाला देखील एकदा त्यांना सांगायला लागलं होतं. आणि म्हणून नारद ठासून सांगतायत की तुम्ही असं समजू नका की ह्या गोपी अंधश्रद्धा होत्या, या गोपी विचारहीन होत्या. नाही, या गोपी ज्ञानी होत्या आणि म्हणून तर कृष्णाला त्या प्रेमी होत्या. कारण कृष्णाने गीतेमध्ये पण सांगितलं की माझा सर्वात प्रिय भक्त कोण आहे, तर तो ज्ञानी भक्त प्रिय आहे. ज्ञानोत्तर भक्ती ही भगवंताला जास्त प्रिय आहे. ज्ञान आणि भक्ती ज्या वेळेला एकत्र येते त्यावेळेला मोक्ष प्राप्त होतो. नुसत्या भक्तीने पण नाही होत आणि नुसत्या ज्ञानाने पण नाही होत, हे लक्षात घ्या. आणि ह्या गोपींचं जे होतं, या गोपींना पूर्णपणे ज्ञान होतं, त्या चराचराचं ज्ञान होतं, ते अध्यात्म ज्ञान होतं, ते तत्वज्ञान त्यांना माहिती होतं आणि त्या तत्वज्ञानामधूनच ही भक्ती निर्माण होते. इथे असाही प्रश्न येतो की भक्तीतून ज्ञान निर्माण होतं का ज्ञानातून भक्ती निर्माण होते? तो पुढे येईलच. आपलं नारदांनी त्याचही आपली व्यवस्थितपणे हे केलेली आहे की तो जो प्रश्न आहे तो प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे. आणि मग त्याच्यात वेगवेगळ्या आचार्यांची पण त्यांनी माहिती सांगितलेली आहे की नक्की काही जण म्हणतात की ज्ञान होतं, काही जण म्हणतात फक्त भक्ती पाहिजे, काही जण म्हणतात भक्ती आणि ज्ञान एकत्रच पाहिजे. असे विविध हे आहेत, ते सगळं आपण नंतर बघूया. परंतु एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायची असते की जिथपर्यंत आत्मज्ञान हे कसं निर्माण होतं, तर नारदांच्या मताने की तुम्ही भक्ती केली, तुमची भक्ती जर परमोच्च क्षणाला गेली तर आपोआपच आत्मज्ञान आतून येतं. मग ती भक्ती कशी पाहिजे? परम प्रेम स्वरूप, अमृत स्वरूप अशी भक्ती पाहिजे. ती जर असेल, ती पराभक्ती जर असेल, तर त्या पराभक्तीमध्येच ज्ञान पण उफाळून येत असतं. आणि ते ज्ञान उफाळून आल्यानंतर ज्ञान आणि भक्ती एकत्र जेव्हा येतात त्यावेळेला आत्मसाक्षात्कार होत असतो. कारण शेवट ज्ञानाने होत असतो साक्षात्कार असं वेदांती म्हणतात, आणि भक्तीने साक्षात्कार होत असतो असं भक्ती मार्गी म्हणतात. आणि नारदांनी तेच सांगितलेलं आहे. मार्ग वेगळे आहेत, मी परत परत तुम्हाला सांगतो, मार्ग वेगवेगळे आहेत, परंतु त्याची जी काही फळ आहे ते फळ एकच आहे आणि ते म्हणजे सच्चिदानंद स्वरूप. आपण पहिल्या प्रवचनामध्ये ते बघितलेलं आहे की सच्चिदानंद स्वरूप हेच मुळे आपल्याला पाहिजे. ते केव्हा मिळतं ते आनंद, तो सत आनंद केव्हा मिळतो, तो चिरंतन आनंद केव्हा मिळतो, तो शाश्वत आनंद केव्हा मिळतो आम्हाला? ज्या वेळेला आम्हाला आत्मज्ञान होतं. आता आत्मज्ञान झालं की परमात्म ज्ञान होणारच आहे, कारण आत्मा आणि परमात्मा एकच आहे. Individual consciousness and the cosmic consciousness, it is one and the same thing, there is no difference between it. So once you know the individual consciousness, when you know the Atman, then you are with Brahman, there is absolutely no problem. हा जो काय, आणि म्हणूनच आम्हाला आत्मज्ञान व्हायला पाहिजे. आम्ही जे काही ज्ञान मिळवतो हे भौतिक ज्ञान आहे, हे ज्ञानच नाहीये. ज्ञान फक्त जगामध्ये एकच आहे आणि ते म्हणजे आत्मज्ञान. बाकी सगळी माहिती आहे. माहिती याच्यासाठी की ती एक जण दुसऱ्याला देऊ शकतं. आज इंजिनियर झालो तर इंजिनियर मी माझ्या गुरूंकडून शिकलो. इव्हन वेद सुद्धा जरी मी शिकलो तरी देखील ते माझ्या गुरुकडून मी शिकलोय, एकातून मी शिकलोय. त्यामुळे जी माहिती देता येते, एकातून दुसऱ्याकडे संक्रमित होते, ते माहिती असते, ते ज्ञान नसतं. ज्ञान फक्त एकच असतं की जे देऊ नाही शकत, ते अनुभवावं लागतं, आणि ते म्हणजे आत्मज्ञान. ऐका ज्ञानाचे वचन, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण यानावे ज्ञान. समर्थांनी ज्ञानाची व्याख्याच करून टाकली आहे, कळलं की नाही? त्यामुळे जगामध्ये ज्ञान फक्त एकच आहे, ते म्हणजे आत्मज्ञान. ऐका ज्ञानाचे लक्षण, सरळ सरळ त्यांनी सांगितलेलं आहे. ज्ञानाचं लक्षण काय? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नावे ज्ञान, आणि बाकी सगळी माहिती आहे. हे भौतिक ज्ञान आम्ही जे जे काही घेतोय, अगदी वेदांचं ज्ञान सुद्धा जे आम्ही घेतोय, दर्शनशास्त्राचं तत्वज्ञान, हे सुद्धा माहिती आहे. खरं ज्ञान आत्म्याचं जर करायचं असेल तर फक्त आणि फक्त ते अनुभवाच्या स्तरावरच येतं, ते दुसऱ्याला देता पण येत नाही. तुम्हाला फक्त त्या दरवाजापर्यंत घेऊन जावं लागतं. त्या दरवाजापर्यंत घेऊन गेल्यानंतर मात्र तिथून तू आत जा बाबा आणि काय अनुभवायचं बघ आणि बाहेर ये. कारण ते मी पण नाही सांगत, ते अनिर्वचनीय आहे, ते शब्दातीत आहे. शब्दामध्ये कोणण्याचा प्रयत्न केला तर त्याचं काहीतरी वेगळं काहीतरी फॉर्म निघतो, आणि ते वेगळं निघाल्यामुळेच ते हे वेगवेगळे मार्ग निघाले. परंतु अनुभव म्हणाल तर अनुभव सगळ्यांचा एकच आहे. आणि हे आत्मज्ञान जर मिळालं, आणि म्हणून ती पराभक्ती सुद्धा अनिर्वचनीय आहे. हे जे सांगतायत ना नारद, ते याच्यासाठी सांगतायत की ती पराभक्ती म्हणजेच आत्मज्ञान आहे. ती पराभक्ती म्हणजेच मोक्ष आहे, ते ब्रह्मस्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मीचा अनुभव तोच आहे.
आणि म्हणून हा अनुभव गोपींना आलेला होता. त्या ज्ञानी होत्या, त्या ज्ञानी भक्त होत्या, आमच्यासारख्या भक्त नव्हत्या त्या. आमच्यामध्ये संपूर्ण शरणागती, आमच्यामध्ये संपूर्ण श्रद्धा, आमच्यामध्ये संपूर्ण निस्सीम प्रेम नसतं. आमची भक्ती ही कायम निम्न स्तराचीच असते. कधी ती पराभक्ती होत नाही, कधी ती अत्युच्च होत नाही, अमृत स्वरूपा होत नाही, परमप्रेम स्वरूपा होत नाही. त्याचं कारण असं असतं की 100% शरणागती आमची भगवंतापाशी नसते, पण ही गोपींची होती. आणि म्हणून त्यांना ज्ञान पण झालेलं होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय, तत्र अपि न महात्म ज्ञान विस्मृती अपवादः. अपवादाने पण तुम्हाला त्या महात्मा ज्ञानाचं तिथे हे दिसणार नाही, विस्मृती दिसणार नाही, हे ते ठासून सांगतायत तिथे. आणि मग ते पुढच्या ह्याच्यात सांगतायत की जर का तशी नसेल तर मग ते प्रेम कसं असतं, जसं आमचं असतं. तद विहीनम जाराणाम इव, म्हणजे जाराचं जसं आपल्या प्रेयसीवर प्रेम असतं, निम्न स्वरूपाचं प्रेम असतं, ते प्रेम होईल, ती भक्ती होणार नाही. नारद हे अतिशय तत्वज्ञानाच्या बाबतीत गाढे अभ्यासक होते. त्यामुळे प्रत्येक शब्द, प्रत्येक मात्रा त्यांनी पूर्णपणे विचार करून वापरलेली आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. तुमची संपूर्ण जिथपर्यंत भक्ती होत नाही तिथपर्यंत तुमचं भगवंताबद्दलचं जे प्रेम आहे ते प्रेम जाराच्या प्रेमासारखं आहे, जाराच्या प्रेमाप्रमाणे निम्न स्तरीचंच आहे. जिथपर्यंत तुम्हाला या चराचरामध्ये ठासून भरलेलं ब्रह्मतत्व कळत नाहीये, त्याचा मानवी आविष्कार म्हणजे माझा काना आहे, हे जिथपर्यंत कळत नाहीये तिथपर्यंत तुमचं जे प्रेम आहे ते पूर्ण ज्ञानाचं नाहीच आहे. पूर्ण ज्ञान आणि पूर्ण भक्ती हे लक्षात घ्या, एकाच वेळेला जातात तिथे. संपूर्ण ज्ञान केव्हा होतं, जेव्हा तुम्हाला पूर्ण भक्तीने परिपूर्ण असाल तेव्हा, किंवा संपूर्ण परिपूर्ण भक्ती केव्हा होते, जेव्हा परिपूर्ण त्याचं ज्ञान होतं. हे साधं उदाहरण आहे. आपल्याला कुठच्याही माणसाबद्दल प्रेम निर्माण केव्हा होत जातं किंवा ते वाढत केव्हा जातं, ज्या वेळेला त्या माणसाबद्दल आपण माहिती घेत असतो, त्या माणसाबद्दल ज्ञान आपल्याला उत्पन्न, माहिती मिळत असते, तसं तसं आपलं प्रेम वाढत जातं. पण जिथपर्यंत पूर्ण त्याचं ज्ञान होत नाही तिथपर्यंत पूर्ण प्रेम त्याच्याबद्दलचं निर्माण होत नाही. नारद म्हणतायत की भगवंताच्या बाबतीत पण हीच गोष्ट लागू आहे. भगवंताचं पूर्ण ज्ञान घेतं, आणि भगवंताचं पूर्ण ज्ञान म्हणजे काय आहे, या चराचरात ठासून भरलेलं सत्य तत्व आहे. याचं जिथपर्यंत ज्ञान होत नाही तिथपर्यंत तुमची भक्ती शिक्षाच जागेची आहे. तिथे तुम्हाला संपूर्ण शरणागत येत नाही. तुमची शरणागती हा खूप महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला इथे. मग तुमची भक्ती कशी असते तर जाराप्रमाणे असते. आणि ही जी काही भक्ती आहे ही परिपूर्ण भक्ती केव्हा होईल, ज्या वेळेला तुम्हाला त्या भगवंताचा प्रत्यक्ष अनुभव येईल, ज्याला आपण एक्सपिरियन्शियल नॉलेज म्हणतो. See, the knowledge cannot be a gymnastic, the intellectual gymnastic. It has to be a experiential knowledge. याचा अनुभव घ्यायला लागतो तुम्हाला. तो अनुभव घेतल्याशिवाय होत नाहीये काही. आणि म्हणून तर वेदांत फिलॉसॉफी मध्ये सुद्धा साधन चतुष्टय सांगितल्यानंतर मग त्यांनी सांगितलंय की आता तू गुरुकडे जा. साधन चतुष्टय झाल्यानंतर मग तो गुरु तुला श्रवण, मनन, निधिध्यासन या टप्प्याने ज्ञान देईल. श्रवण म्हणजे गुरु तुझ्या सांगेल काहीतरी, गुरुचं ऐक, श्रवण कर, ग्रंथ सांगतील, ग्रंथ वाच. मग एवढं वाचून होईल का तुला ज्ञान प्राप्त होईल का, नाही होणार. मग त्याच्यावरती विचार कर, चिंतन कर, मनन कर. श्रवण मनन कर. बुद्धीच्या स्तरावर पहिले पटू दे. जे जे काही ग्रंथात सांगितलेलं आहे ते खरंच खरं आहे का. ग्रंथामध्ये सांगितलंय की बाबा कर्मसिद्धांत आहे, मग कर्मसिद्धांत खरंच आहे का कर्मसिद्धांत. बुद्धीच्या स्तरावर विचार कर, चिंतन मनन कर. आम्ही नाही करत. आम्ही बुद्धी चालवायला घाबरतो कारण की खूप त्रास होतो आम्हाला. परंतु त्याच्यावर चिंतन मनन करून ऍटलिस्ट लॉजिकली तुम्हाला कळलं पाहिजे. तर्काधिष्ठित तुमचं ज्ञान असलं पाहिजे की तर्काने तुम्हाला कळलं पाहिजे की हा अरे हे जे काही ग्रंथात सांगितलं ना हे खरं आहे, हे असलंच पाहिजे खरं. तर्काने, लॉजिकली एकदा पटलं की ते मनन झालं तुमचं. आणि आता हे मनन झालं ना तुझं, तुला कळलं ना तर्काने की बाबा कर्मसिद्धांत आहे, या चराचरामध्ये एकच तत्व ठासून भरलेलं आहे, हे तुला जेव्हा कळतं आता ध्यानाला बस.
श्रवण मनन निधिध्यासन. कारण अजून तुला अनुभव नाही आला, तुला बुद्धीच्या स्तरावर कळलंय. तुला बुद्धीच्या स्तरावर कळलंय की या संपूर्ण विश्वामध्ये एकच एक ब्रह्मतत्व ठासून भरला. हे बुद्धीच्या स्तरावर तुला कळलेलं आहे, पण तुला अनुभव नाही आलेला. आणि जिथपर्यंत अनुभव येणार नाही तिथपर्यंत तुझ्या व्यक्तिमत्वात बदलच होणार नाही. मग तो अनुभव जर घ्यायचा असेल तर निधिध्यासन, ध्यानावस्थेत मध्येच तुला तो अनुभव येईल. आणि मग ध्यानावस्थेमध्ये मी जे काही ऐकलं, मी ज्याच्यावर चिंतन मनन केलं, मी ज्याचं लॉजिकली ते ज्ञान बरोबर आहे हे मला मी समजावून घेतलं, त्याचा प्रत्यक्ष अनुभव केव्हा येईल? त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी ध्यानात अवस्थेत जाईन, ध्यानाच्या उच्च पातळीत जाईन, समाधी अवस्थेत जाईन, त्यावेळेला त्याचा अनुभव येईल. आणि त्यावेळेला मी म्हणू शकेन अहम ब्रह्मास्मी. अरे नाही, ते जे तत्व आहे ना ते मीच आहे, हा अनुभव असतो. यात कुठला अहंकार नाहीये ऋषी मुनींमध्ये आमच्या. तर तो त्यांचा अनुभव होता की अरे नाही, हे आतमध्ये जे तत्व, जे चैतन्य माझ्यात खेळताय ना तेच ब्रह्मचैतन्य आहे. आत्मचैतन्य म्हणतो, आणि आत्मचैतन्य आणि ब्रह्मचैतन्य एकच आहे. हा जिथपर्यंत मला अनुभवाच्या स्तरावर येत नाही तिथपर्यंत माझ्या व्यक्तिमत्वात बदल होत नाही. नारद सांगतायत की भक्ती प्रेमामध्ये इतक्या अत्युच्च पातळीला माणूस जातो की त्याच्यामध्ये त्याला नंतर ध्यान येतो. मत्तो भवती, स्तब्धो भवती आणि आत्मारामो भवती. मागच्या आपण ह्याच्यात ते सूत्र ऐकलेलं आहे की ती पराभक्ती मिळाल्यावर काय होतं, मदोमस्त होतो, धुंदीत येतो. तो धुंदीत येऊन 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 नंतर मग तो शांत होतो. मत्तो भवती, स्तब्ध होती, शांत होतो. आणि त्या शांत अवस्थेमध्ये जेव्हा तो त्या सागरात गुंतलेला असतो तेव्हा कधी समाधी अवस्थेत जातो आणि आत्मरथ होतो कळत नाही. आत्मारामो भवती. त्याच ह्याच्याप्रमाणे आवाज येत नाही. आता येतोय आवाज? ठीक आहे. तर जिथपर्यंत तुम्हाला ते आत्मज्ञान होत नाही तिथपर्यंत तुम्ही काहीच सांगू नाही शकणार. आणि म्हणून नारदांनी असं सांगितलंय, ते जर का पूर्ण ज्ञान नसेल तर तद विहीनम जारा नाम इव, म्हणजे जाराच्या प्रेमाप्रमाणे निम्न स्तराचं प्रेम होत असेल हे लक्षात घ्या तुम्ही. परमेश्वराचं विशाल वैभव तुम्हाला जर कळत नसेल, हळूहळू कळेल. पहिले सुरुवातीला थोडंसं प्रेम असेल, थोडंसं ज्ञान होईल भगवंताबद्दल, त्यानंतर अजून भगवंताबद्दल जास्त ज्ञान होईल, तसं प्रेम वाढेल, परत ज्ञान होईल, प्रेम जास्त वाढलं म्हणून परत ज्ञान जास्त होईल, ज्ञान जास्त झालं की परत प्रेम वाढेल. या पद्धतीने ते वर खाली होत राहतं. आणि जेव्हा त्याची पूर्ण परिपूर्णता येते तेव्हा ज्ञान पण पूर्णतेला पोहोचलेलं असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हे सुद्धा पोचलेलं असतं, पूर्ण भक्ती सुद्धा पूर्णत्वाला पोचलेली असते. त्यामुळे हे दोन्ही एकसारखंच जात असतं. तिथपर्यंत मात्र आपलं जे प्रेम आहे, आपली जी भक्ती आहे ती भक्ती म्हणता येणार नाही, ते प्रेमच असतं. ती कामना असते हे लक्षात घ्या. आणि कामनेमध्ये कधीही दुसऱ्याच्या बद्दलच्या सुखाने आपण सुखावून जात नाही. कामना जी आहे, काम जे आहे, त्या कामामध्ये फक्त स्वार्थ असतो. आणि प्रेम जे असतं त्या प्रेमामध्ये आपला त्याग असतो. आणि आपल्या त्यागाने आपला पार्टनर सुखी जर होत असेल तर त्या सुखामुळे आपण सुखावून जात असतो, ही भावना असते. हा दोघातला फरक आहे. त्यागाचं प्रेम म्हणजे या पद्धतीचं असतं. आणि भगवंताची जी परमभक्ती असते त्याच्यामध्ये 24 तास तो सदैव तत्पर असतो भगवंतासाठी त्याग करायला. भगवंताला सुख मिळावं हा एकच उद्देश असतो आणि त्याच्या सुखाने तो भक्त सुखावून जात असतो. आपल्याला थोड्या बहुत प्रमाणात हे माहिती आहे, कारण थोड्या बहुत प्रमाणात आपण त्याग करतो, परंतु तो त्याग आपल्या मर्यादितच अवस्थेत असतो, आपल्या फॅमिली पुरता अवस्थेत असतो, आपल्या कुटुंबापुरता फक्त तो मर्यादित असतो, हे लक्षात घ्या. आपण मुलांसाठी थोडासा त्याग करतो, परंतु दुसऱ्यांच्या मुलांसाठी करत नाही त्याग, हे लक्षात घ्या तुम्ही.
दुसऱ्यांच्या मुलांसाठी नाही का करत? कारण की दुसऱ्यांच्या मुलांच्यात मी माझं प्रतिबिंब बघत नाही. मी माझ्या मुलांच्यात माझं प्रतिबिंब बघतो म्हणून मी माझं प्रेम करतो त्यांच्यावर. आपल्याला असं वाटतं माझा मुलगा म्हणून तू प्रेम करतोयस, हे लक्षात घे. तू म्हणजे मी आहेस, त्याच्यात अहंभाव आहेस तिथे, आणि त्या मीवर मी खरं प्रेम करत असतो. मी माझा मुलगा म्हणून प्रेम करत असतो, कारण तिथे तो त्याग जो आहे, ती जी शरणागती आहे ती मर्यादित आहे, वैश्विक नाहीये. ती केव्हा वैश्विक होईल? ज्या वेळेला मी सगळीकडे एकच एक बघीन, सगळीकडे मी मुलांना बघीन माझ्या. ते बघणं शक्य नाहीये, कारण की माझा अहंकार तेवढा आहे. मग मी काय बघू शकतो? या चराचरात काय ठासून भरलाय? त्या चराचरामध्ये हे परतत्व ठासून भरलेलं आहे. जेव्हा मला प्रत्येकात ते परतत्व दिसेल, त्यावेळेला माझा त्याग वैश्विक होईल. कारण ते परतत्व जे सगळं चराचरात भरलंय तेच माझ्यात भरलाय. तो अहंकार जो आहे, तो जो अस्मिता आहे, ती अस्मिता म्हणजे मी आहे, आणि तीच अस्मिता या लोकांमध्ये परमेश्वराच्या रूपाने मी बघतोय. माझ्यामध्ये पण तोच परमेश्वर आहे आणि इतरांच्यात तो परमेश्वर आहे. ही भावना बुद्धीच्या स्तरावर कळते त्यावेळेला माझा जो काही त्याग आहे, माझं जे काही शरणागती आहे, ती शरणागती माझ्या कुटुंबापुरती मर्यादित राहत नाही, तर ती वैश्विक होते. आणि जेव्हा वैश्विक त्याग होतो त्यावेळेला ते प्रेम भक्तीमध्ये रूपांतरित होत असतं. आणि जिथपर्यंत ते भक्तीत रूपांतरित होत नाही तिथपर्यंत ते प्रेम जे आहे ते निम्न स्तराचं प्रेम असतं. आणि त्यालाच काम म्हटलेलं आहे, की ज्याच्यामध्ये त्याग, काही वेळेला तर काम, प्रेम आणि भक्ती हे 3 प्रकार आहे. कामामध्ये कुठलाच शरणागती नसते, कुठलाच त्याग नसतो, फक्त आणि फक्त मी, स्वार्थ भरलेला असतो. प्रियकर प्रेयसीकडे समजा कामांधतेने जात असेल तर त्याला फक्त त्याचं स्वतःला मिळणारं शरीर सुख एवढाच एक विचार असतो. मग त्या याच्यामध्ये त्या प्रेयसीला आता खरंच मी पाहिजे आहे का, तिला नक्की हे आनंद होणार आहे का, हा विचारच नसतो. ते जे आहे ना ते काम आहे, की त्यात पूर्णपणे स्वार्थ भरलेला आहे, कुठचंच शरणागती किंवा कुठचाच त्याग नाहीये. त्याला पशु समान म्हटलेलं आहे. ते कामांध होऊन जो काम प्रेम करतो त्याला प्रेम नाही म्हणत, त्याला काम म्हणतात. आणि म्हणून अशा कामामध्ये कुठेच त्याग नसतो, परंतु थोड्या बहुत प्रमाणात जर का त्याग असेल तर त्याच कामाला प्रेम असं म्हणतात, की जे आपण फॅमिलीवर करतो, आपल्या कुटुंबावर करतो, आपल्या मुलांवर करतो, आपल्या पत्नीवर करतो, पण ते तेवढंच मर्यादित असतो तो त्याग. आणि तोच त्याग जेव्हा वैश्विक होतो तेव्हा त्याच प्रेमाचं भक्तीमध्ये रूपांतर होत असतं. आणि ते जेव्हा भक्तीत रूपांतर होतं त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण विश्वाचं ज्ञान झालेलं असतं, त्या विश्वकर्त्याचं ज्ञान झालेलं असतं. आणि ते ज्ञान आणि भक्ती हे दोन्ही जेव्हा एकत्र आलेली असतात त्यावेळेला तुम्हाला तो अनुभव येतो, मोक्षाचा अनुभव येतो, अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येतो, सच्चित आनंद तुम्ही अनुभवत असता. परंतु तिथपर्यंत ते जर का प्रेम नसेल, ते जर का भक्ती नसेल तर तुमचं प्रेम हे निम्न दर्जाचंच प्रेम असतं. आणि म्हणून नारदांनी सांगितलेलं आहे की जेव्हा ते भक्ती प्रेमामध्ये रूपांतरित होतं त्यावेळेला त्याला सृजनशीलता येते, परंतु बाकीच्या वेळेला ती कामुकता असते, हे लक्षात घ्या. आणि कामुकतेमध्ये शांती नष्ट होते. अतिशय सुंदर सांगितले, आत्म्यावर तो प्रेम जे आहे ते आत्म्यावर मिळवलेला विजय असतो, तर कामुकता क्षुद्र मनाचा आक्रंदन असतं. प्रेमामध्ये, भक्ती प्रेमामध्ये तुम्ही तो सच्चिदानंद अनुभव घेत असता, तर कामामध्ये तुम्ही त्याचा फक्त धांडोळा घेत असता, शोधत असता ते कुठे आहे, तुम्हाला मिळतच नाही ते. परंतु इथे प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घेत असता. आणि हा जो महत्वाचा मुद्दा आहे, प्रेमाने तुम्हाला अंतर्यामी तुम्ही खूप शांत झालेले असतात, तर कामुकतेने तुम्ही मनाचा मनक्षोभ जाणवत असता. तुम्हाला हा खूप फरक आहे. आणि म्हणून आमची सगळी धडपड, नारद सांगतायत की ही सगळी धडपड तुमच्या प्रेमातून भक्तीत रूपांतरित होण्यासाठी असली पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं काय नाही करायचं हे पुढे भक्तिसूत्रात त्यांनी सांगितलेलंच आहे. परंतु ती भक्ती जी आहे ती भक्ती ज्ञानोत्तरच भक्ती असली पाहिजे, या पद्धतीने ती आहे. आणि म्हणून त्याचाच आता जे काही मी सांगितलं त्याचंच पुढे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की
न अस्ति तस्मिन सुख सुखित्वम न अस्ति, नास्तेव तस्मिन सुख सुखित्वम. म्हणजे ती त्यामध्ये, त्या जार प्रेमामध्ये प्रियतमाच्या प्रेमाने सुखी होण्याचं सुख नसतं. हेच सांगितलं जे मी आता सांगितलं, की दुसऱ्या पार्टनर, आमचा जो कोणी दुसरा पार्टनर आहे त्याच्या सुखाने सुखी होण्याची जी भावना आहे ती भावना खूप वरच्या दर्जाची आहे. तर या जारा प्रेमामध्ये ती नसते. जारा प्रेमामध्ये फक्त स्वार्थ असतो. अन्न आहे, प्रेम आहे माझा, अन्नावरची वासना आहे ती. काम म्हणजे काय, वासना आहे ती. माझी अन्नावर जर का प्रचंड वासना असेल त्यावेळेला माझ्या कुटुंबातली लोक सुद्धा भुकेलेली आहेत आणि मी भुकेलेला आहे, तर मी त्याग करायला तयार नसतो. ज्यावेळेला मी वासनेने पूर्ण भरलेला असतो, अन्नावरच्या वासनेने, कामाने पूर्ण भरलेला, त्यावेळेला मी पहिले जीवन घेतो. खड्ड्यात गेली बायको किंवा मुलं, ही वासना आहे. पण ज्या वेळेला नाही, माझ्या कुटुंबातली लोक पण उपाशी आहेत, तर मी त्याग करतो की नको, मी आता नको, तुम्ही जेवा. आणि ते जेवल्यानंतर जेव्हा मला सुख मिळतं, ते सुख थोडंसं त्या वासनेतून, कामनेतून ते आता प्रेमात रूपांतरित झालेलं असतं, कारण मी काही ते त्याग केलेला आहे. आणि खरं सांगायचं तर माझं तेव्हा पोट भरलेलं असतं. ते जेवतात म्हटल्यानंतर मला सुख मिळतं. त्या सुखातच माझी जी काही भुकेने मी विवळत होतो, ती भुकेची विवळता निघून गेलेली असते. आणि हे प्रिटेंड नाही करत आम्ही, हे दाखवण्यासाठी नसतं. हा ना, माझं पोट भरलं नाही, खरोखरच पोट भरतं. देह जो आहे ना, शरीर, हे शरीर बंड नाही करत. त्यावेळेला माझा मुलगा जेवला ना, माझं शरीर बंड नाही करत आणि त्याची भूक शमते. पर्टिक्युलरली आईच्या बाबतीत असंच होत असतं. आई मुलाला जेव्हा भरवते त्यावेळेला तिचं पोट भरतं. आणि म्हणून, कारण ते मनावर असतं. मन हे शरीरापेक्षा तगडं आहे आणि म्हणून मन जर का एकदा सुखी झालं तर शरीर आपोआप सुखी होतं. ते बंड नाही करत. एकदा का माझ्या मुलाने जेवलाय तर माझी भूक शमते. त्याचं कारण असं असतं की मन सुखी होतं. मन सुखी झाल्यावर आपोआपच माझं शरीर सुखी होतं आणि मग मी तडफडत नाही त्याच्यासाठी. हाच प्रकार इथे यांनी सांगितलेला आहे की दुसऱ्याच्या सुखामध्ये जेव्हा सुख मिळतं, जेव्हा जेव्हा मी असं काम करत राहील. खरा साधक काय करतो, तर स्वतःचं सुख बघत नाही. खरा साधक बघतो की मी काय केल्याने भगवंत सुखी होईल, भगवंताला आनंद होईल. त्याच पद्धतीने त्याची कार्य असतात. आणि तो सुखी झाला, तो समजा सुखावला, तर ती पावती असते त्याची. आणि म्हणून तिथे त्याग असतो पूर्णपणे भगवंतासाठी. आणि त्या त्यागामध्ये खरी भक्ती उदयाला येत असते. आणि म्हणून दुसऱ्यासाठी त्याग करणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्या त्यागामध्येच भक्ती असते. तिथपर्यंत भक्तीचा उदय होऊ शकत नाही. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख असणं, माझ्या भगवंताच्या सुखात जर मी सुख मानायला लागलो तर त्याच्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करतो. सर्वस्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा. तेव्हा कुठे तो जर का सुखी होत असेल, जेव्हा कुठे जर का तो आनंदित होत असेल माझा भगवंत, तर ती खरी भक्ती आहे. हेच त्यांना सांगायचं आहे या सूत्रामध्ये. आपण जरा जास्त फास्ट पुढे जाऊ, म्हणजे आपल्याला जास्ती सूत्र घेता येतील, बाकी काही नाही. आणि आता महत्वाचा मुद्दा इथे येतो की एका वेगळ्याच प्रकरणात आपण जातोय की आता एवढे सगळे मार्ग आहेत आपण बघितलं, पण नारद त्यांच्या नारद भक्ती सूत्रामध्ये हे सांगतायत की मार्ग कितीही असू देत, भक्ती मार्ग हा सर्वात श्रेष्ठ आहे. आणि तिथून आता ते पहिले पुढची जी 3 सूत्र आहेत, या 3 सूत्रामध्ये ते हेच तो विशद करण्याचा प्रयत्न करतायत की सगळे मार्ग आहेत. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे. या तिन्ही ध्यान मार्गांपेक्षाही सर्वात जास्तीचा चांगला मार्ग कुठचा असेल तर तो भक्ती मार्ग आहे. हे सारे प्रयत्न करतायत. आणि हे पहिली आता जी 3 सूत्र आहेत, ही 3 सूत्र केवळ तेच सांगण्यासाठी म्हणून रचलेली आहेत. पहिले ते काय सांगतायत, साधू कर्म ज्ञान योगे भीही अपि अधिकतराहा. म्हणजे काय आहे, ती पराभक्ती. सगळं मी सांगतोय आतापर्यंत सगळं जे चाललेलं आहे ना, हे पराभक्ती चाललेलं आहे. निम्न स्वरूपाची भक्ती नाही. कारण अजून आपण ती निम्न स्वरूपाची भक्ती कशी असते हे अजून बघायचं आहे, ते पुढे यायचं आहे. जे काही आतापर्यंतच आपलं सगळं हे चालू आहे, हे 4था दिवस आजचा आहे आपला प्रवचनाचा, सगळं जे आहे ते पराभक्तीबद्दलच चाललेलं आहे. तर ती जी पराभक्ती आहे ती कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि योग ह्याच्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे, असं विधान आपल्याला
महर्षी नारद करतायत. नारद म्हणतात की हे सगळे मार्ग आहेत, मान्य आहेत, परंतु या सगळ्या मार्गापेक्षाही सर्वात महत्वाचा मार्ग जर कुठचा असेल, सर्वात सोपा मार्ग कुठचा असेल, सर्वात श्रेष्ठ मार्ग जर कुठला असेल तर तो भक्ती मार्ग आहे. आणि वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या याच्यात दिले. आणि मी म्हटलं तसं की ते जो काही अनुभव आहे तो अविस्मरणीय आहे. तो कोण कुठल्या मार्गाने गेलाय आणि त्याला तो अनुभव मिळालाय, त्या मार्गाचं त्यांनी विश्लेषण केलंय आणि त्याच्या मागे जे लोक गेली आहेत ते ज्याचे अनुयायी बनलेले आहेत त्याप्रमाणे तो सगळा संप्रदाय तयार झालाय. मग ज्ञान मार्गींचा वेगळा संप्रदाय आहे, कर्म मार्गींचा वेगळा संप्रदाय आहे, ध्यान मार्गी अष्टांग योगाच्या माध्यमातून जाणाऱ्या लोकांचा वेगळा आहे आणि भक्ती मार्गाने जाणाऱ्या लोकांचा वेगळा संप्रदाय आहे. पण या सगळ्या संप्रदायांमध्ये सर्वात श्रेष्ठ जर कुठची असेल तर तो भक्ती मार्ग आहे असं नारद ठासून सांगतायत. सर्वश्रेष्ठ ऋषींनी वेगवेगळ्या साधना पुकारलेल्या आहेत. कोणी निस्सीम कर्मयोगातून किंवा निष्काम कर्मयोगातून ते आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे. कोणी आपल्यामध्ये असलेलं जे आत्मतत्वाविषयीचं अज्ञान आहे, कोणी यम नियम आसन अष्टांग योगाचा हे करून ते जे काही आत्मविकसनाचा जो गूढ मार्ग आहे ज्याला आपण योग मार्ग म्हणतो तो सांगितलेला आहे. परंतु ह्या सगळ्या मार्गात सर्वात सोपा सर्वात श्रेष्ठ कुठचा असेल तर तो भक्ती मार्ग आहे. आणि याचं त्यांनी पहिलं कारण असं सांगितलेलं आहे की हा भक्ती मार्ग जो आहे हा श्रेष्ठ का, तर ह्या उरलेल्या सगळ्या मार्गाची अंतिम निष्पत्ती काय असेल तर ती भक्ती आहे. म्हणजे शेवट अंतिम ध्येय काय आहे, कारण कितीही माणूस ज्ञान मार्गाने गेला, ज्ञानाची परमोच्च अवस्था जेव्हा त्याला समजते त्यावेळेला आतमध्ये भक्तीचा पाझर फुटतो आणि त्या भक्तीला बरोबर घेऊनच तो शेवट भगवंतात विलीन होत असतो. ध्यान मार्ग अष्टांग मार्गाचं सुद्धा तेच आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे अष्टांग मार्ग त्यांनी सांगितलेलं आहे. त्याची सर्वात शेवटची निष्पत्ती तीच आहे की तुम्ही जेव्हा त्या आत्मतत्वामध्ये जाता त्यावेळेला परिपूर्ण अवस्थेमध्ये तुमच्या आतमध्ये जो झरा आहे भक्तीचा, तो भक्तीचा झरा फुललेला असतो. पराभक्तीत तुम्ही पोचलेले असतात की म्हणजे ऐकू येत नव्हतं का काहीच? ऐकू येत आहे का आता? आता यायला लागलंय, मगाशी मध्ये परत ब्रेक झाला. मध्ये मध्ये जात होतं ना काय, आज माहित नाही इंटरनेटचा काय प्रॉब्लेम येतो. असो आता ऐकू येत आहे ना? हो ठीक आहे. म्हणजे अजून आपल्याकडे 7 मिनिटं आहेत, तर 7 मिनिटं जाऊ नये अशी आपण भगवंताजवळ प्रार्थना करू, नारद मुनींना प्रार्थना करू, कारण त्यांचीच भक्तिसूत्र आपण घेतोय त्या अभ्यासाला, ते आपल्याला मदत करते. तर थोडक्यात असं आहे की हा एक जो आहे ना हा एक आपण घेऊया हे सूत्र आणि थांबूया पाहिजे असेल तर मग काय आहे तर ह्या सगळ्याची निष्पत्ती ती आहे. दुसरी महत्वाची गोष्ट एक अशी लक्षात घ्यायची असते की ह्या चारही जे काही मार्ग आहेत ना याच्यामध्ये हे जे पहिले 3 मार्ग आहेत, हे 3 मार्गावर चालण्यासाठी तुमची थोडीशी तरी आध्यात्मिक बैठक लागते, ज्याला साधन चतुष्टय म्हणतात. कळलं की नाही? म्हणजे कुठची ज्ञान मार्गाने गेलात तर साधन चतुष्टय आहे, विवेक वैराग्य शम दम षट संपत्ती आणि मुमुक्षत्व ही साधन चतुष्टय आहे. ह्याच्यामध्ये थोडी तरी तुमची बैठक असेल तर तुम्ही इलिजिबल होता, तर तुम्ही अधिकारी होता गुरुकडे जाण्यासाठी. नारद म्हणताय की ह्या प्रत्येक तुम्हाला समजा अष्टांग मार्गाला जायचं असेल तर सरळ सरळ तुम्ही यमनियमाचा उपयोग नाही करू शकत. यमनियम हे सोपं नाहीये. म्हणून मग इव्हन पतंजली मुनींनी सुद्धा त्याच्या आधीची साधना सांगितली आहे, ते म्हणजे क्रियायोग सांगितलंय. तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने क्रियायोग हे सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठच्याही मार्गाने गेलं तरी तुम्हाला कुठेतरी एक विशिष्ट बैठक आल्याशिवाय तुम्हाला त्या मार्गाचा पूर्णपणे उपभोग घेता येत नाही, त्या मार्गाचा पूर्णपणे तुम्हाला फायदा करून घेता येत नाही. नारद मुनी असं सांगतायत की भक्ती मार्गात तसं काही नाहीये. तुम्ही आज म्हणा आणि आज चालू करा, कारण ते प्रेमच आहे, भगवंताबद्दलचं प्रेम आहे. तुम्हाला तुमची काही विशिष्ट बैठक पाहिजे या मार्गावर चालण्यासाठी नाही. प्रेम आहे, प्रेम चालू करा, प्रेमाने प्रेम वाढत जातं. हाच त्यांचा मूळ मुद्दा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की त्या दृष्टीने सुद्धा
हे जे भक्ती प्रेम आहे, हे जे काही भक्ती मार्ग आहे, हा भक्ती मार्ग इतर मार्गापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे, तो ह्याच्यासाठी श्रेष्ठ आहे. खूप महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे हा. दुसरी महत्वाची गोष्ट अजून ते सांगतात की खूप वेळेला असं होतं की इतर मार्गामध्ये त्या साधनेच्या संबंधित माणसामध्ये अहंकार निर्माण होतो. आता मी योग शिक्षक असल्यामुळे मी बघतो खूप जणांना असतो मयूरासन जमत नाही, खूप जणांना मान्य, पण ज्यांना जमतं ना त्यांना तोच अहंकार येतो. अरे मी मयूरासन काय करतो, अरे ते मयूरासन त्या अष्टांग योगातलं एक अंग आहे आसन, आणि खरं जो अंतरंग योग आहे तो आहे धारणा ध्यान समाधी. तिथे पोचायला अजून खूप वेळ आहे, आणि त्या धारणा ध्यान समाधीमध्ये तुमच्या इगोच्याच पलीकडे तुम्हाला जायचं आहे, हेच मुळे कळत नाही. त्यामुळे ह्या साधना मार्गात ज्ञानी लोकांना एक प्रचंड हे असतं, कारण बुद्धीच्या स्तरावर त्यांचं चाललेलं असतं ना सगळं, आणि त्यामुळे त्यांना एक उगीच असं वाटत असतं की बुद्धीच्या स्तरावर आम्ही काम करतोय, म्हणजे हे जे भावनेचे स्तर आहेत हे खालचे आहेत, त्यामुळे यांना काही फार विशेष महत्व नाहीये. हा एक प्रकारचा अहंकार त्यांच्यात निर्माण होतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, त्या परमोच्च पदाला जर का जायचं असेल, चाहे कुठच्याही मार्गाने जातो, तुमचा अहंकार हा शेवटचा सर्वात सूक्ष्म आणि न जाणारा अहंकार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. हा खूप महत्वाचा मुद्दा नारदांनी सांगितलेला आहे की इथे प्रचंड पॉसिबिलिटी आहे. इगोमध्ये तुम्ही अडकून बसता, अहंकारात तुम्ही अडकून बसता, परंतु भक्ती मार्गामध्ये तसं काहीच होत नाही. का बरं काही होत नाही तसं? त्याचं कारणच असं आहे की भक्ती मार्गाचा पायाच मुळी शरणागती आहे. त्यामुळे शरणागती हा पाया असल्यामुळे तिथे अहंकार निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. भक्ती प्रेम हे अहंकार विरहित अशा शरणागतीवरच उभं राहिल्यामुळे तिथे तो वावच नाहीये. प्रेमामध्ये मी मगाशी म्हटलं तसं की त्यागच आहे, शरणागतीमध्ये तुमच्या जो अहंकार आहे त्या अहंकाराला लवचिक केल्याशिवाय शरणागती येऊ शकत नाही. तुमचा अहंकार असेल तर तुम्ही शरणागत होऊ शकत नाही. आमच्या इथे पु ल देशपांडे सांगतात ना असं की आमचा महाराष्ट्रीयन माणूस कसा असतो, मोडेल पण वाकणार नाही. तर तो वाकत नाही पण मोडतोच कायम, ताट पण उभा नाही राहत. ती लवचिकता आमच्यात येतच नाही. तुमचा जो इगो आहे, तुमचा जो अहंकार आहे, तुमचा जो स्व आहे, तो लवचिक होणं हे सर्वात महत्वाचं आहे. तो लवचिक जर झाला नाही तर मात्र तुम्ही कुठच्या कुठे जाता. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती, तुकाराम महाराजांनी सांगितलंय, दृष्टांत दिलाय की प्रेमामध्ये कसा लवचिकपणा असतो. महापुरे झाडे जाती, अख्खा महापूर मोठमोठाले वृक्ष घेऊन जातो पुरामध्ये, तिथे लवाळे वाचते. कारण का की ते लवलेले असतात, त्यांच्यामध्ये अहंकार नसतो. त्यामुळे त्या अहंकारविरहित अवस्थेमध्ये किती ताकद आहे. लोकांना असं वाटतं की अहंकार विरहित म्हणजे हे काय ज्याला म्हणतात ताकदवान नाही येतो, मनाने एकदम क्षीण आहे तो, अशा पद्धतीची उदाहरणं त्यांनी ते देतात. परंतु त्याच अहंकारविरहित अवस्थेमध्ये, त्या नम्रतेमध्ये किती ताकद आहे, कळलं की नाही? हे त्याला तुकाराम महाराज आम्हाला सांगतात की तिथे लवाळे वाचत. आणि त्यांनी कोंडिले अनंता या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की जिथे अहंकार नाही तो माणसाची ताकद एवढी असते की तो आपल्या त्या अनंताला, त्या परमात्म्याला कोंडून ठेवू शकतो. किती सुंदर सुंदर आम्हाला ही दिलेली आहे आमच्या संतांनी. आणि हा भक्ती मार्गच आहे संतांचा, आणि या भक्ती मार्गामध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे. हा अहंकार घालवायचा वेगळं करच नका तुम्ही फक्त भगवंतावर प्रेम करा, अहंकार आपल्या आप निघून जाईल. परंतु इतर साधनेच्या बाबतीत असं होत नाही, हेच त्यांना सांगायचंय. अजून एक महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की महत्वाचं की अनुसंधान ठेवणं जे आहे ते अनुसंधान ठेवलं जात नाही 24 तास. आपण साधनेच अनुसंधान ठेवलं जातं. म्हणजे एखाद वेळेला ज्ञानमार्गी असतो, तो तत्वज्ञानाची पुस्तकं वाचतो आणि त्याच्यातच त्याचा अनुसंधान असतो, भगवंताला विसरून जातो. त्याला हेही कळत नाही की शेवट अंतिम आपलं जे ठिकाण आहे ते त्या भगवंताकडे जाण्याचं आहे. परंतु तो त्या साधनेशीच एकरूप झालेला असतो आणि त्याच्या भगवंताबद्दलचं जे अनुसंधान आहे ते सुटतं त्याचं. यम नियम आसन प्राणायाम आसन करून 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 लोक आयुष्य घालवतात आणि त्याच्याच बद्दल जिव्हाळा निर्माण करतात, त्याच्याच बद्दल आत्मीयता निर्माण करतात. अरे पण पुढे धारणा ध्यान समाधी केव्हा करणार तुम्ही? त्यामुळे नारद असं म्हणतात की या सगळ्या साधनेविषयी भक्ती निर्माण झाल्यामुळे साधनेविषयी
निर्माण झाल्यामुळे लोकांचं भगवंताबद्दलचं अनुसंधान हे निघून जातं. आणि मग कसला तद्विस्मरणे परम व्याकुलता येते. त्यांना कळतच नाही, त्यांना व्याकुळ व्हायचा प्रश्न ते विसरूनच जातात. ते आपल्या साधनाला चिकटून बसतात, त्या साधना जी असते त्याला चिकटतात ते, आणि त्या भगवंताला विसरून जातात. त्यामुळे त्याही दृष्टीने नारद असं सांगतायत की ही जी आहे ही योग्य नाहीये. सर्वश्रेष्ठ कुठला जो मार्ग असेल तर तो मार्ग जो आहे तो फक्त आणि फक्त हा भक्ती मार्गच आहे. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलंय की साधनेला आसक्त होणं. आमच्या इथे साधनाही प्रेमच आहे आणि साध्यही प्रेमच आहे, त्यामुळे त्याच्यापासून वेगळं होण्याचा प्रश्नच येत नाही. या दृष्टीने नारद सांगतायत की हे जे काही भक्ती मार्ग आहे हा भक्ती मार्ग सर्वात श्रेष्ठ आहे. आपण माझ्या वतीने इथे थांबूया. ह्याचं एक झालंय, पण पुढची दोन अजून त्यांनी सूत्र सांगितले की का हे श्रेष्ठ आहे भक्ती मार्ग, ते पुढच्या आपण याच्यामध्ये घेऊया. आज आपण इथेच थांबू, कारण 5 वाजून गेले, 5 वाजून 1 मिनिट झालेलं आहे. ही जी काही आपली आजची जी साधना झाली, आजची जी काही आपला सेवा झालेली आहे ती त्या भगवंताच्या चरणी अर्पण करूया आणि इथेच विराम देऊया. हरिओम. आज व्यत्यय येत भरपूर, तरी सुद्धा आपण सूत्र घेतली आणि निश्चित छान झालं. आणि मला एकदम असं लक्षात आलं की परवा 23 तारखेला जे आपली सूत्र झाली होती त्याच्यात काय आपल्याला आस लागली पाहिजे भगवंताची एवढी, अशा अर्थाचं काहीतरी होतं. विरहाच्या याचं काही विकास सारखी एवढी आठवणीची खंदक आहे मी थोडीशी नाही आठवत, पण अशा अर्थाचं होतं. तर आपल्याला ते 1 मिनिट 1.5 मिनिट जे काय खंड पडला तेव्हा जी काही आस लागली, अरे आपलं चुकलं का काय, 2 शब्द गेले की काय, ही जी आपल्याला आस लागते ही खरी आपली भक्तीची सुरुवात म्हणू आपण, की आपल्याला सूत्र ती कळायला हवीत असं वाटणं, हेच खूप मोठे लक्षण आहे. तर आपल्याला आत्ताच्या आत्ता टेस्ट करता येईल आपल्याला किती जणांना हृदयात ती आस वाटली. हे 2 शब्द गेले तरी असं वाटलं अरे काय ऐकू येत नाहीये, काय ऐकू येत नाहीये. तद्विस्मरणे परम व्याकुलता येते. हा हा ते काय विकास काय ते सांग परत. तद्विस्मरणे, त्याच्या विस्मरणामध्ये परम व्याकुळ जर का तुम्ही झालात तर समजायचं की माझी भक्ती बरोबर मार्गावर चाललेली आहे. त्यामुळे मला ते कळलं की आपलं बरोबर मार्गावर चाललंय. कळलं तसं आज सगळ्यांनाच लक्षात आलं असेल की आपण बरोबर मार्गावर चाललो. आता मला ह्या आजकाल खूप व्यत्यय आले ना, त्याच्यामुळे जास्त असं वाटलं. खूप नाही, 2-3 वेळा ठीक आहे. किती गेलं? थोडंसंच गेलं ना, फार नाही ना गेलं? नाही फार नाही, अगदी 1 अर्ध मिनिट वगैरे असेल, अर्ध मिनिट असं 2 वेळा झालं असेल. कदाचित परमेश्वराची इच्छा असेल. आम्ही मध्ये मध्ये फिल्म ब्रॅक करून घेतल्या. करून घेतल्या राईट. तर आपण एक ज्या ज्या ठिकाणी घेऊयात, नंतर आपण एक 10 मिनिटं गप्पांचं सेशन नंतर ठेवू. प्रश्न असतील काही तर त्याचं आधी संपूयात आणि मग ज्या ज्या ठिकाणी घेऊयात. त्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी तुझे, ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. भरोनी सद्भावाची अंजली, मिया ओविया फुले मोकळी, अर्पिली अंघ्री उगली विश्वरूपाच्या. हिरे शरीरीची ये माती, मेळवीन तये क्षिती, जेथे श्री चरण उभे ठाकती. आराध्याचे कुंडली कवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सब संतन की जय जय जय. रघुवीर समर्थ. पांडुरंग हरी वासुदेव हरी, 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 पांडुरंग हरी वासुदेव हरी. हरी 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 हरी. हरि ओम.